सुस्वागतम श्रोत्यांनो. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे पिकलं पान आणि लेखिका आहेत संजीवनी मराठे खरे. या कथेमध्ये त्यांनी खूप सुंदररित्या आपल्याला सांगितलेलं आहे एका आजी आजोबांचं आणि त्यांच्या मोठ्या झालेल्या नातवाचं नातं. कसा तो नातू आपल्या आजी आजोबांना जगण्याची नवी उमेद देतो याचं छानसं वर्णन केलेलं आहे. चला तर ऐकूया मग. बेल वाजली. एकदा, दोनदा, तीनदा आणि चौथ्या वेळी आतून आवाज आला. कोण आहे? आलेच हं, कितीही घाई. सावकाश भिंतींना धरत फर्निचरचा आधार घेत ती दाराजवळ आली. पीप होलमधून हळूच बघितलं. कळलंच नाही कोण आहे ते. कचरा तर ठेवला मगाशीच आणि कामवाली बाई यायला अवकाश आहे. इतक्यात ते आतून ओरडले. कोण आहे ग? उघडलंस का दार? मी येऊ का? ते आजी म्हणाली, नको, उघडते मी. तेवढ्यात परत बेल वाजली. हो हो, थांबा, उघडते. तिनं दार किलकिलं केलं. डोकावून बघितलं. पटकन ओळख लागेना. कोण? अगं आजी, काय तू? मी. काय ग, तुझ्या नातवाला विसरलीस? तसं ती अगो बाई, ये रे, अगदी आजोबांच्या वर गेलायस. तेही असेच, दार उघडेपर्यंत धीर नाही. किती वेळा बेल वाजवलीस रे, आणि तुझ्या या गॉगलमुळे तुला ओळखताच आलं नाही मला. अरे, तुझ्या बाबांना कळवलं नाही मला की तू येतोयस ते. म्हणजे तयारीला राहिलो असतो ना आम्ही तुझ्या स्वागताच्या. आता इकडे भारतात येऊन तुला 8 दिवस झाले असतील, हो ना? जाऊ दे ग आजी, मुद्दामच न कळवता आलो. मॅनर्स पाळून पाळून नुसतं कंटाळलोय. तसं ती म्हणाली, ये हो. चेहरा खुलला तिचा. हसतच दार पूर्ण उघडलं आणि जवळपास ओरडलीच. अहो, लवकर या बाहेर, बघा तरी कोण आलंय. आवाजात कंप होता, डोळे पाणावलेले. तो झटकन नमस्कारासाठी वाकला. थरथरत्या हातानं तिनं डोक्यावर हात ठेवून औक्षवंत हो बाळा, सुखी राहा, एवढंच ती बोलू शकली. डोळे पूर्णपणे पाणावलेले, मनही. आ बा म्हणत तो त्याच्या पाया पडला. येस माय डिअर, सुखी रहा, असं म्हणत कडकडून मिठी मारली आजोबांनी. तगडा आहेस रे चांगलाच, आणि बापासारखा उंचही, आणि वाकण्या इतका नम्रही, माझ्यासारखा. एकदा काय ते ठरवा आजोबा, मी बाबांसारखा आहे की तुमच्यासारखा. तिघही हसले. ये ये, बस. बायको, झक्कपैकी गोडाचा शिरा कर आणि आपल्या बब्बडसाठी काहीतरी त्याला आवडेल असं कर. बब्बड, माझा नातू. तिघही खळखळून हसले. या घराला कैक वर्षांनी आनंदाने हसल्याचा आवाजाची कंपनं जाणवली. आजी, काही नको, फक्त गप्पा मारायला आणि भेटायला आलोय मी. आणि खायला तरी नको, हेवी ब्रेकफास्ट करून आलोय. सो तू बस इकडे. आलाय मोठा शहाणा? ते काही नाही, अजून मी हिंडती फिरती आहे. स्वयंपाक करते आजही, फक्त पोळ्या करायला बाई आहे. आज माझी कढई झारासुद्धा खुश होतील गोडाचा शिरा करणार म्हणून. ह्यांना डायबिटीस, त्यामुळे शिरा करतच नाही, फक्त औषधांचा आग्रह करते. आज मात्र देणार हो तुम्हाला, तुमचा नातू आलाय ना म्हणून. ती सावकाश चालत आत गेली. त्याचा विरोध क्षणात मावळला. खरं तर त्याला हेच अपेक्षित होतं. पण कसं सांगायचं की आजी, तुझ्या हातचा मस्तपैकी खास प्रसादासारखा केळं घालून शिरा कर. पण आजीच ती. तिनं माझं मन ओळखलं. आजी, बरंच काही खायचं आहे बरं का तुझ्या हातचं. मॉमच्या हातचं जेवण. त्याने सुस्कारा सोडला. मी स्वयंपाक शिकलो नाईलाजानं.
आणि आता आवडीनं करतो. अगं, मॉमला विशेष आवड नाही कुकिंगची. तुझ्या मॉमला साधी आवडसुद्धा नाही, विशेष कुठली असायला? तो आजोबांच्या जवळ बसला. मग लगेच म्हणाला, घर बघून येतो. तेही गेले त्याच्याबरोबर. 4 खोल्यांच्या मध्ये तो काय बघण्यासारखं आहे असं बाबा म्हणताच लगेच म्हणाला, बरंच काही असतं, काही आठवणी, काही किस्से. बेडरूम, स्वयंपाकघर, बाल्कनी आहे तसं. फर्निचर आणि जुन्या वस्तू पण तशाच. जुन्या तरी टिकून होत्या. आबा लगेच बोलले, अगदी आमच्यासारख्या. या वस्तू आमच्यासारख्याच आहेत. धड टाकवत नाहीत आणि कालप्रवाहात जुन्या वाटतात. असून अडगळ, नसून खोळंबा. आमच्यासारख्याच. त्यांना मनाला चुकचुक वाटली. तेवढ्यात तो म्हणाला, आबा, हे कपाट अजून आहे? तो जोरात ओरडलाच. अरे, यावर तुम्ही मला बसवायचात, उडी मारायला शिकवायचात. होय रे, पण लेका, तू लांब उडी लवकर शिकलास आणि मारलीस सुद्धा. लाकडी कपाटाला लागून ते जुने आरशाचं कपाट होतं. त्यावर लावलेले वेगवेगळे स्टिकर्स अजूनही होते. काळे पडलेले, काही फाटलेले. तो स्वतःशीच हसला. तेवढ्यात आजी मागून येत म्हणाली, तुझ्या आईला नाही हो चालायचं असं स्टिकर डकवणं. तिने तिच्या कपाटाला हातसुद्धा लावू दिला नाही तुला. पण मी सांगितलं, इकडे लाव. किती छोटा आनंद होता तुझा. आणि या आरशात खरे चेहरे दिसत नसतातच, मुखवटेच सगळे. त्यापेक्षा स्टिकर्स बरे, जसं आहे तसंच दिसतात, म्हणत हसली ती खिन्नपणे. तोही रमला आठवणीत. ती भन्नाट चित्रांनी सजवलेली भिंत, तो बाल्कनीत असलेला झोपाळा, आजीच्या कपाटातली जुनी खेळणी, पाटी. तो बाल्यात हरवला. चल बरं, शिरा दे आजी. हो रे, होतं चालाय. मिरगुंड तळू का रे? आवडायची तुला. पण काय ते तुझं पथ्याचं बघ बाबा. हो, चालतील. इनफॅक्ट तळच. तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं. तो आजोबांना म्हणाला, एक फोन करून घेतो मॉमला, म्हणत त्याने फोन लावला. अजून 3-4 तास तरी मला यायला लागतील. बोलणं व्हायचं आहे अजून. वाट बघशील म्हणून सांगितलं. काय रे, प्लॅन चेंज? म्हणजे तू हवाच आहेस रे आम्हाला, पण तरी नजरकैदेतून सुटायचं कसं ठरवलंस? म्हणत आबा जोरात हसले. ते होतं आबा. वेळ आली आता. बोलू आपण. ओके. तेवढ्यात आजीने बोलवलं. आतच ये रे. गरम शिरा, मिळगुंड, खाराची मिरची, फक्कड होतं सगळं. मुळात चविष्ट. खूप मिस करतो गं हे सगळं. 6वीत मी हे घर सोडलं. मग अजून मोठं घरात गेलो. मग काय, स्टेटससाठी म्हणून अजून मोठं घर घेतलं बाबांनी. एकेका खोलीत एक अवयव राहतील असं. मग काय, 12वी नंतर बाहेरच गेलं. आता फायनली शिक्षण संपलं आहे. जी मजा तुझ्या कुशीत झोपायला यायची ना, ती कशातच नाही. आणि हो, ती गोधडी. येस, आजी, मला गोधडी हवी आहे. मागे दिली होतीस ती वापरून वापरून फाटली. नवी दे. अरे, खुशाल घेऊन जा. पण मोठी आहे ना, लांब गं. 6 फूट झालो आहे मी आता. हो, आणि नसली तर शिवून देईन तुला मी. मागून मागून काय मागितलं तर गोधडी. अगं, तीच तर नाही मिळत. अरे, साड्याच नेसल्या नाहीत तर कुठली गोधडी आणि कसलं काय? अगदी बापाच्या वर्णावर गेलायस. त्यालाही गोधडीच लागायची. पण बायको, आवरतं घ्या. तो शिरा खायला आलाय, गप्पा मारायला आलाय. त्याला भलतेच विषय काढून गप्प करू नका. हो, जसं काही तुम्ही कधी त्यांच्याबद्दल बोलतच नाही. पण ठीक आहे. बरं बाबा, बसतो मी गप्प. खा रे बाबा शिरा. आणि काय, तुझ्या लग्नाचं काय? वेळेत कर हो. कोणी आहे का माझी नातसून व्हायला तयार? छे, अजून वेळ आहे. बाबा आणि मॉमकडे बघितलं की लग्न नको वाटतं.
सारखे वाद, सारखी भांडणं कुठल्याही विषयावर. सुरुवात कशी होते, कोण करतं तेच कळत नाही. अरे हे असं कुठे लव्ह मॅरेज असतं का? प्रेम कमी, वादच जास्त. पण हल्ली बाबा बोलतात, बास कर, किती घालून पाडून बोलतेस. आता बब्बडचे लग्न व्हायचं वय आलंय, कंटाळता बहुतेक. तर जेव्हा बोलायला हवं होतं तेव्हा नाही बोलला, बास कर असं. आणि त्याचं लव्ह मॅरेजच हो, प्रेमासाठी हातापाया पडला होता, जसं काही आमची परवानगी महत्त्वाची होती. असो, तुझ्या आईबाबांना एकंदरीतच वाद घालायला आणि विषय जिंकायला आवडतं. माणसांना हरवून, नात्यांना लाथाडून. बायको, हो कळलं, विषय भरकटतोय. अरे बब्बड, तू बोल. आजी, तुझा तो पिकला पानावाला डायलॉग अजून ऐकला नाही मी बाहेर गेलो शिकायला तेव्हा म्हणाली होतीस, लवकर ये परत. आम्ही पिकलं पान केव्हाही गळून पडू. जाम सेंटी झाली होतीस ग. आणि आता बघ मी कायमचा परत आलोय. आहेस बघ कशी छान धडधाकट, काही होणार नाही तुला. चल कर चेष्टा. पण आता काही वाटत नाही, पूर्वी वाटायचं. आता गळून पडायची भीती नाही. मुळात तग धरावे असं काही राहिलंच नाही आहे. तो गूढ हसला. खाणं झालं. तो अचानक म्हणाला, महत्त्वाचं बोलायचं आहे. चला बाहेर बसू. आजीला हाताला धरून तो घेऊन आला. बस. सावकाश सुरुवात करत बोलायला लागला. मी आता कायमचा इकडे परत आलो आहे. डबल ग्रॅज्युएट झालो आहे. नोकरी केली, अनुभवही घेतला, पैसे मिळवले, लोन फेडत आलं आहे. तिकडे गेलो खूप आनंदाने. नक्कीच नाही, सुरुवातीपासून इथेच आवडायचं. तुमचा लळा होता, मस्त वाटायचं, सुरक्षित वाटायचं, आपलं कुणी आहे असं वाटायचं. मोठ्या घरात गेलो आणि गणितं बदलली. मॉमचा जीवघेणा धाक आणि बाबांचा राग, महत्त्वाकांक्षी धोरणं यात 6वीत असताना इथून बाहेर पडलो. कुठेतरी लांब घर घेतलं. सगळं छान होतं, स्वतंत्र होतं, ऐसपैस होतं. पण काहीतरी मिसिंग होतं. बोलू शकेन, कोणाला सांगू शकेन असं कोणी नव्हतं. साधं या घरात यायचं तरी कधीतरी क्वचित मला परवानगीने यावं लागायचं. पण मॉमला ते पटायचं नाही. ती राहू द्यायची नाही मला तुमच्याजवळ. मग काय, छंद, क्लास, भारंभार ॲक्टिव्हिटीज गुंतवून ठेवलं होतं तिनं मला. पण त्यात आजीच्या गोष्टींची मजा नव्हती, लाड नव्हते. त्यानंतर अभ्यास वाढला, हळूहळू लक्षात येत गेलं. पण विस्मरणात, विचारात तुम्ही कायम होतात. मार्क्सवादी झालो, यश मिळवत गेलो, बाहेर गेलो, जगं बघितलं, आनंद, समाधान शोधत होतो. तुमच्या संपर्कात होतो, पण अंतर जाणवायचं. कुठेतरी वाटायचं मी परत येईन, तुम्ही असाल ना या जगात. की आजीचा पिकल्या पानाचा डायलॉग बोलवत नाही आहे. पण मी आता निर्णय घेतला आहे. परत आलो आहे. इथेच नोकरी मिळाली आहे. नवं घर घेणार आहे, पण विचारपूर्वक. जिथे तुम्हीही सामावून जाल असं. जिथे आपण एकत्र राहू. मी मॉम आणि बाबांना बघेनच, पण निराळं. ती जबाबदारी माझीच. ते एकत्र राहायला नक्कीच तयार नाहीत. बोललो मी त्यांच्याशी. तुमच्याबद्दलचे त्यांचे विचार माझ्या विचारांपेक्षा निराळे आहेत. एक जीवाला जीव देईल अशी मैत्रीण मिळाली आहे मला. शिकलेली, मूल्य जपणारी. जिला चकाचक घर, गाडी, बँक बॅलन्स, छान शौकी, हॉटेलिंग, खरेदी यापेक्षा माणसं, त्यांची नाती आणि हे प्रेम हवं आहे. माझ्यासारखंच, वेगळी. म्हणून आमचे विचार आणि मन जुळलं. लग्न करणार आहे मी तिच्याशी. तोपर्यंत मी इथे या घरात राहायला आलो आहे. तर चालेल का तुम्हाला? तुमचा सहवास हवा आहे. मला शक्य आहे ते करायचं आहे तुमच्यासाठी. पण प्रेम हवं आहे. माणसं आयुष्यात असतानाच जपायला हवी. गेली की त्यांच्यासाठी कार्य करून आणि घास घालून काही होत नाही. गेलेली वर्ष भरून काढता येणार नाहीत.
जे काही असेल मनात ते सांगा, स्पष्ट आणि खरं. आग्रह नाही, जबरदस्ती तर अजिबात नाही. त्या दोघांनाही डोळ्यात निव्वळ अश्रू होते. मन म्हणत होतं, मुलगा आणि नातू दोघेही आपलेच. मुलगा वागण्याने परका झाला आणि नातवाने आपलेपणानं जवळ केलं. आजी फक्त इतकंच म्हणाली, बब्बड, पिकलं पान इतक्यात नाही हो गळणार. ये रे माझ्या नातवा, आपण छान छान राहूया. मग कशी वाटली कथा? पिकलं पान म्हणून त्यांच्या मनाला उमेद नसते, पण जर त्यांना उमेद दिली तर ते सगळे अंग दुखूनही मोठ्या उमेदीने जगतात, नाही का? कमेंट्समध्ये तुमचे मतं कळवा.